तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे, जे की आपल्या डेली टास्क आपण परफॉर्म करतो त्याच्या व्यतिरिक्त आजचा गावाकडची लाईफ थोडीशी आपण अनुभवणार आहे, जे की रोज तुम्ही टास्क बघता आपल्या शेतामध्ये काय होतात, तर त्या टास्क न पाहता आज गावाकडची लाईफ कशी असते, इव्हिनिंग कशी असते, आपल्या शेतामध्ये सायंकाळी गुरं चरून आल्यानंतर त्यांचे दूध कशा पद्धतीने काढलं जातं आणि सनसेट कसा होतो आणि किती गावाकडे सुद्धा चांगला व्ह्यू असतो हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर चला सुरू करूया. तर आपला जो द्राक्षाचा आणि आंब्याचा प्लॉट आहे तिथपर्यंत आपण चालत जाऊया आणि हा कशा पद्धतीचा फील आहे. एकदम दोन्ही बाजूने आपले शेत आहेत आणि मधूनच वाट आहे, तर याचा फील कसा आहे तो बघून घ्या. थोडा आंब्याच्या प्लॉटमधून आपण जो सनसेट आहे याचा तो अनुभव घेऊया आपण. तर आपल्या द्राक्षाच्या बागेतून थोडा आपण व्ह्यू घेऊया, कारण की इथून जो व्ह्यू येतोय तो खूपच छान येतोय. आपल्या इथं दूध काढायची प्रोसेस चालू झाली, तर कशा पद्धतीने दूध काढलं जातं याचा थोडा आपण अनुभव घेऊया. आपल्या शेततळ्यावरून जो सनसेटचा व्ह्यू दिसतोय तो खूप सुंदर असतो
आणि लिटल बिट लेट झालेला आहे, पण इट्स ओके. एन्जॉय द व्ह्यू. स्कायला सनसेट झाल्यानंतर जे व्ह्यू होतात ना, जे कलरचे शेड्स होतात ना, ते खरंच नयनरम्य असतात बघण्यासाठी. गावाकडे सुद्धा आपण एकदम चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. फक्त आपला जे विचार आहेत ते आपण पॉझिटिव्हली ठेवले पाहिजेत. जे सध्या निगेटिव्हिटी आहे ते काढून टाकली पाहिजे. आणि गावाकडे सुद्धा सकाळी असेल लवकर, त्यानंतर इव्हिनिंग्स काय असेल, एकदम वातावरण सुंदर असतं, बघण्यासारखे दृश्य असतात आपल्या इकडं. त्याच्यामुळं जे गावाकडे असतील त्यांनी खरंच याचा आनंद लुटला पाहिजे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गावाकडे सुद्धा कशा चांगल्या पद्धतीने लाईफ जगता येते, जे की आपण रोजच्या वर्कलोडमुळे आपण ते जगू शकत नाही. आपण फक्त काम करत राहतो, पण त्या कामातून सुद्धा थोडाफार वेळ काढून आपल्या पर्सनल लाईफला थोडा वेळ दिला पाहिजे. कारण की जे शेतकरी आहेत, जे काम करतात, दिवस ना रात्र त्यांची मेहनत चालू असते. त्याच्यामुळं ते बाकीचा जो व्ह्यू आहे तो घेण्यासाठी विसरून जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे कॅप्चर केलेलं आहे. आणि शहरातले जे लोक असतील त्यांना अशा पद्धतीचा व्ह्यू घेण्यासाठी विकेंडला बाहेर जावं लागतं. जे की गावामध्ये राहतात त्यांना हे रोजचा व्ह्यू असतो, पण ते कामामुळे विसरतात. तर आजच्या कमी असलेल्या टास्कमुळे आपण हे आज कॅप्चर केलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं कशा पद्धतीने सनसेट सुंदर पद्धतीने इथं दिसतो. त्याचबरोबर वातावरण क्लिअर असताना शेतातील जे पीक आहेत ते एकदम ह्याने डोलत असतात. तर आज बघू शकता इकडं चंद्रसुद्धा एकदम फुल मून आहे, जे की पौर्णिमा असल्यामुळे तो पूर्णपणे उगवला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.